रतन इंडिया ऊर्जा प्रकल्पातील कामगारांना न्याय मिळावा या मागणीसाठी सुरू असलेले आंदोलन मंगळवारी अत्यंत तीव्र वळणावर पोहोचले। संतप्त कार्यकर्त्यांनी थेट रतन इंडियाची रेल्वे रोखून धरत प्रकल्पाचे चारही प्रवेशद्वार बंद केले। पोलिसांचा चारही प्रवेशद्वारावर तगडा बंदोबस्त असून संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे। आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा रतन इंडिया व्यवस्थापनाने कोणत्याही प्रकारची सकारात्मक चर्चा न केल्यामुळे आंदोलन कोणत्याही क्षणी चिघळण्याची शक्यता व्यक्त होत आहे। उपोषणाचे नेतृत्व करणारे भाजप नेते विवेक गुल्हाने यांची प्रकृती आंदोलनादरम्यान खालावली। सातत्याने सुरू असलेल्या उपोषणामुळे त्यांना अशक्तपणा, चक्कर येणे आदी त्रास जाणवू लागल्याने कार्यकर्त्यांमध्ये संताप अधिकच वाढला। कामगारांच्या हक्कांसाठी आम्ही माघार घेणार नाही असा ठाम इशारा यावेळी देण्यात आला। दरम्यान आंदोलनस्थळी आमदार राजेश वानखडे यांनी भेट देत उपोषणकर्त्यांना धीर दिला। त्यांनी रतन इंडिया व्यवस्थापनाच्या बेजबाबदार आणि कामगार विरोधी भूमिकेचा समाचार घेतला। विवेक गुल्हाने यांची कामगारांच्या हक्कासाठी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा दर्शवत त्यांनी कामगारांच्या मागण्यांबाबत रतन इंडियाने तात्काळ निर्णय घ्यावा, अन्यथा भाजप अधिक तीव्र आंदोलन करेल असा इशाराही आमदार राजेश वानखडे यांनी दिला। आमचे मित्र विवेक गुल्हाने, जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष, त्याचबरोबर वीरेंद्र लंगडे, तालुकाध्यक्ष अमरावती तालुका भारतीय जनता पार्टी, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष विजय भुयार, आमच्या पिऊलकर ताई, भारतीताई, नागेंद्र तायडे, त्याचबरोबर वाघोली आणि आजूबाजूच्या या परिसरातील असलेले सर्व ग्रामस्थ, शेतकरी बंधू, कामगार आज या रतन इंडियाचा इतका मनमानी कारभार चालू आहे। वारंवार निवेदन देऊन, वारंवार मिटिंगा करून शेतकऱ्यांच्या जो नुकसान झालं ते नुकसान भरपाई अजूनपर्यंत दिली नाही। ग्रॅज्युटीचा विषय आहे, काही लोकांचे हे PF भरत नाही, कोणतीही पारदर्शकता इथं नाही आणि या सर्व कारणांमुळे, या कंपनीच्या फुगळ कारभारामुळे कामगार लोक त्रस्त झालेले आहेत। आजूबाजूचे शेतकरीसुद्धा त्रस्त झालेले आहेत या प्रदूषणामुळे आणि त्यासाठी म्हणून हे आज आंदोलन आहे। कालपासून आमची सर्व मंडळी इथे बसलेली आहे। या आंदोलनाला माझा आणि भारतीय जनता पार्टीचा संपूर्ण पाठिंबा आहे। जोपर्यंत सर्व मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत इथून उठणार नाही, यांची रेल्वे जाऊ देणार नाही। काम पडलं आणखी यापेक्षा तीव्र करायचं काम पडलं तर तेही करू, परंतु जोपर्यंत सर्व मान्य मागण्या होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू। वाघोली आणि डवरगाव येथील नागरिकही या आंदोलनात मोठ्या संख्येने सामील झाले आहेत। प्रकल्पातून उडणाऱ्या राखेमुळे स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याची तक्रार त्यांनी केली आहे। रतन इंडियाच्या शिष्टमंडळाने आंदोलकांशी चर्चा केली, परंतु लेखी आश्वासनाशिवाय आंदोलन मागे घेण्यास कार्यकर्त्यांनी नकार दिला। सध्या घटनास्थळी पोलिसांचा मोठा ताफा तैनात करण्यात आला असून परिस्थिती तणावपूर्ण आहे। प्रशासनाने तातडीने मध्यस्थी न केल्यास आंदोलन अधिक चिघळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे। कामगारांना हक्कांच्या पैशांसाठी रस्त्यावर उतरावे लागणे ही लाजिरवाणी बाब आहे। जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत लढा सुरूच राहील असा इशारा उपोषणकर्ते विवेक गुल्हाने यांनी दिला आहे। मी अजय गुल्हाने, भाजपा तिवसा शहर अध्यक्ष। हे जे कालपासून विवेकजी गुल्हाने यांच्या नेतृत्वात आंदोलन उभं केलेलं आहे, या आंदोलनाला या सोफिया कंपनीत जे सब कॉन्ट्रॅक्टरमध्ये लागलेले लेबर आहे अशा 7-8 कंपनीच्या युनियनचा म्हणा किंवा मजुरांचा पाठिंबासुद्धा आतापर्यंत मिळालेला आहे। तरीही कंपनीकडून कोणतेच असे ठोस आश्वासन देण्यात येत नाही आहे। ते वरवली फोनवर सांगत आहे किंवा अशी स्टॉकिंग करत आहे, पण लिखितमध्ये कोणीच देत नाही आहे। याच्या निषेधार्थ आज आम्ही यांच्या कोळशाच्या गाड्या आणि यांची रेल्वे लाईन ही बंद केलेली आहे। मी तालुका युवा मोर्चा अध्यक्ष विजय भुयार, जो आमचा रतन इंडिया पॉवर प्लॅन्टच्या समोर आमरण उपोषण व ठिय्या आंदोलन सुरू आहे त्याचा आजचा दुसरा दिवस। काल आम्हाला कसल्याही प्रकारचा प्रतिसाद रतन इंडिया पॉवर कंपनीच्या प्रतिनिधीकडून मिळालेला नाही। तसेच आमच्या ज्या मागण्या होत्या त्या 2017 पासूनचे 2025 पर्यंत ग्रॅज्युटी
त्याचंही आजपर्यंत काहीच यांनी प्रतिसाद देऊन आम्हाला सांगितलेलं नाही. तसेच वाघोलीमध्ये राखेचं मोठ्या प्रमाणात घरावर आणि झाडांवर प्रमाण वाढलेलं आहे. त्या बाया पण आज आमच्यासोबत उपोषणाला बसलेल्या आहे. आज आम्ही सर्व इथे येऊन त्या दगडी कोळशाच्या ज्या ट्रेन आहेत त्यांच्या त्या अडवून आमचा निषेध व्यक्त करत आहे. विदर्भ न्यूज ब्युरो, नांदगाव पेठ.